हाय हॅलो आई फूडीमध्ये आपलं स्वागत आहे। खास तुमच्यासाठी आज तर चण्याला थोडे बारीक बारीक मोड आले आणि आता ते मी धुवून घेतलेत आणि शिजत घालणार। चण्याची उसरी कशी बनवतात, एक प्रकारची चटणी असते ती पण दाखवते। तर थोडेसे शेंगदाणे घेतलेत धुवून, आता हे सगळे मी कुकरला लावते आणि चण्याची उसरी खूप छान लागते। आपण अशीच नुसती सुद्धा खाऊ शकतो। सर्वप्रथम कुकर लावला, आता मी 4 शिट्या वाजवून देणार। मी शेंगदाण्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं, हे बघा, पण त्याला आता पाणी सुटलं, म्हणजे वरती खालती पाणी वरती आलं आणि हे चणे पण शिजले, हे बघा चांगल्या प्रकारे शिजलेले आहे। मी आता तुम्हाला चणा मसाला कसा बनवतात ते दाखवते। तर हे 4 कोळसे पेटत ठेवले। तर आता काय करणार, इकडे एका वाटीमध्ये मी चणे घेतले शिजवलेले तर त्याच्यामध्ये हे शेंगदाणे, शिजवलेले शेंगदाणे घालते आणि त्याच्यातच काय घालायचं, मी बारीक कापून ठेवलेला कांदा आहे, बारीक चिरलेला कांदा तो टाकायचा। चणा मसाला मी तयार करते, बारीक टोमॅटो चिरून ठेवला होता आणि बारीक चिरलेली लसूण सोलून बारीक चिरून ठेवली होती। मिरची, एक मिरची घेतली, ती बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर, हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार। थोडंसं मीठ टाकलंय, आता याच्यामध्ये थोडीशी हळद। चणा मसाला तयार करते, गरमागरम चणा मसाला खायचा खूप छान लागतो, टेस्टी। त्याच्यामध्ये भाजका मसालातला थोडासा, आता हे सगळं मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचं। याच्यामध्ये एक अर्धा चमचा लिंबू पिळायचा, अर्धा लिंबू घेतलं, थोडंसं पिळून घेते। आता हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता काय करणार, मी याच्यामध्ये एक थोडीशी अशी गोल अशी जागा मोकळी करायची आणि त्या त्याच्यामध्ये आपण आता हा छोटासा पेला ठेवला, हे बघितलं। आता ह्या पेल्यामध्ये काय करणार, ते मी गरम केलेले निखारे आहेत ना, तर ते निखारे मी आता हे पेल्यामध्ये ठेवणार। हे बघा, हे 4 निखारे तयार केले होते, तर त्या निखाऱ्यावर हे बघा 1 चमचा तूप सोडायचं आणि त्याच्यावर पटकन असं झाकण मारून ठेवायचं। त्याचा जो वास आहे ना तुपाचा आणि निखाऱ्याचा, तो वास त्या मसाल्यामध्ये गेला पाहिजे। खूप छान लागतं, टेस्टी लागतं। तुम्ही असं हे करून बघा, 1-2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं असंच। चण्याची उसरी मी आता काढते, हे बघा अजून वाफ आहे त्याची, तर ही मी थोडीशी डिशमध्ये काढून घेते खाण्यासाठी। टेस्ट कशी झाली बघते, चणा मसाला कसा झाला खाऊन बघते आता। त्याला चण्याची उसरी किंवा चणा मसाला असं बोलतात, तर बघूया कशी झाले। वास छान येते त्याचा, मस्त आहे, एकदम टेस्टी। करून बघा, खूप छान झाले। घरच्या घरी तुम्ही असे गरमागरम चणा मसाला बनवू शकता।